सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर म्हणून मराठवाड्याची ओळख आहे। या शहराला आमचं शहर हे जिंतूर विधानसभा मतदारसंघात येतं। जिल्ह्याचे नेते लोकनेते आदरणीय माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्यमंत्री अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली। त्या ठिकाणी 26 प्रभाग होते आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, जेव्हापासून नगर परिषद स्थापना झाली तेव्हापासून तिथं कधीही कमळ फुललं नाही। त्या ठिकाणी आम्ही 14 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा प्रमाणात आम्ही तिथं चांगला स्कोर काढलेला आहे। आणि जनतेचे जे प्रश्न आहेत, जवळपास 1 लाख लोकवस्तीचं गाव आहे, ज्यामध्ये 46,000 मतदार आहेत आणि अनेक नवीन वस्त्या झालेल्या आहेत। आजूबाजूला पुनर्वसित गावं सुद्धा आमच्या शेलू शहराला जोडलेले आहेत। रोड दुधनाची विस्थापित गावं झाले, त्या ठिकाणी रोड नाल्या पथदिवे आणि वाढीव पाणी पुरवठ्याची योजना जी लोअर दुधना डॅमहून जी दिल्लींनी मंजूर केलेली आहे ती। आणि भूमिगत गटाराचा एक प्रश्न आहे, जुन्या ज्या वस्त्या आहेत तिथं गटारं वाहून नाल्याचं पाणी रोडवर येतं, भूमिगत गटारं। आणि तिथं एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिदीने अभ्यासिकाचं प्रायोजन केलेलं आहे। अभ्यासिका एक तिथं मोठी करणार आहोत। वाचनालय आहे आमच्याकडे मोठं, ते वाचनालयाचं वाढीव करण्याचं काम सुद्धा करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीने विकासाचे कामं तिथं आम्ही करणार आहोत आदरणीय दिदी आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात। आणि आमचं एक आहे त्याच्यामध्ये की आमचे पॅनल प्रमुख साहेबांनी जे दिले होते विनोदरावजी बोराडे साहेब, म्हणजे आमचा गड आला पण आमचा सीए गेला। थोडंसं त्यांनी दुर्लक्ष केलं। शेलू शहरामध्ये जे चुकीच्या पद्धतीनं काही झालं, आमच्या सोबत घेतलेले लोक सुद्धा आमच्या काही लोक विरोधात होते, पक्षातले काही बंडखोर होते आणि ते थोडे विरोधात होत असल्यामुळं विरोधात स्वतःच्या वार्डाकडे लक्ष न देता संपूर्ण शहरात ते फिरले। वार्डात दुर्लक्ष झाल्यामुळे थोडं तिथं गफलत झाली। अशा पद्धतीनं गड आला पण सीए गेला असं दिदीने पण काल म्हणले आणि मी या ठिकाणी होतो। आणि साहेबांच्या आणि दिदीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णतः तिथं ताकदीनं विकास करू आणि पुढच्या पालिकेचे इलेक्शन